राज्यात सगळीकडे पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे। मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाहीये। त्यामुळे मराठवाड्यातल्या एकूण जलसाठ्यात सध्या फक्त 12% पाणीसाठा आहे। त्यामुळे वरच्या धरणामधून आत्ताच पाणी जायकवाडीसाठी सोडावं ही मागणी जोर धरू लागली आहे। याबाबत हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे। मराठवाड्यात पावसानं सरासरी ओलांडली आहे, पण प्रत्यक्षात धरण क्षेत्रात पाऊस तसा पडलेलाच नाही। जीवनदायी जायकवाडी धरण अजूनही मृत साठ्यावरच आहे। त्यामुळे गेल्या वर्षीची दुष्काळाची स्थिती पाहता जायकवाडी धरणासाठी आत्ताच पावसाळ्यात पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे। जायकवाडी जलाशयात सप्टेंबर अखेरपर्यंत 50% पाणीसाठा उपलब्ध होईल अशी सरकारनं व्यवस्था करावी। या मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। तर यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शिवसेनेनं दिलाय। 50% जलसाठा जायकवाडी जलाशयात आपल्याला कायदेशीर सुद्धा सन्माननीय हायकोर्टाने आपल्याला मदत केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हे राज्यकर्त्यांनी ऐकलं नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मी स्वतः टाकेन। मीच कोर्टापुढे परत उभं राहील की यांना आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट यांना करा या तिकडच्या राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा। आणि मराठवाड्याचं हक्काचं पाणी जर समजा हे करत असेल तर मी नाही साईन करणार। केवळ जायकवाडीचं नाही तर मराठवाड्यातल्या सर्वच जलाशयांची अवस्था वाईट आहे। जायकवाडी धरणाची क्षमता 2171 दशलक्ष घनमीटर असून यापैकी 0% साठा सध्या उपयोगी आहे। परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा येलदरी आणि निम्न दुधना धरणाचीही हीच परिस्थिती आहे। पूर्णा सिद्धेश्वर धरणाचा 10%चा साठा सध्या पिण्यायोग्य आहे। बीड जिल्ह्यातल्या मांजरा, माजलगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निम्न तेरणा, सीना कुळेगाव या धरणालाही 0% साठा पिण्यासाठी योग्य आहे। नांदेड जिल्ह्यातल्या मनार धरणाचा 17% साठा सध्या उपयोगी असून ऊर्ध्व पैनगंगा धरणाचा 54% तर विष्णुपुरी धरणाचा 90% साठा पिण्यासाठी योग्य आहे। ही परिस्थिती पाहता मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची गरज असल्याचं स्पष्ट आहे। मराठवाड्यात अजूनही 728 पेक्षा जास्त टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। विदर्भातील आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता। याच पद्धतीनं आता मराठवाड्यातील आमदारांनी पाणी प्रश्नासाठी लढण्याची गरज निर्माण झाली आहे। त्यामुळे भर पावसाळ्यातच मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह दिसतायत। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।